अच्छा कारण त्यांना धावकराच्यासाठी पण आम्ही गवस घालतोय, पण आमचे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे आम्ही मागे पडतो. भविष्यात ते पण पॉईंट्स आम्ही मिटून आम्ही धावकराला नक्कीच गवस घालतो. आणि महाराष्ट्रामध्ये का भारतामध्ये एक नंबर आहे तो. तर दादाला माहिती होतं, आमच्या संदीप सरांना माहिती होतं की मी त्या प्लेसला खेळून झालो ऑलरेडी. संदीप सरांनी मला ती जिम्मेदारी दिली. हॅलो गाईज, कशात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आता दहीहंडीचा पूर्ण असा माहोल येतोय आता जवळजवळ, आणि प्रॅक्टिस सुद्धा सुरू झाल्यात. म्हणजे कोकण नगरचा राजा वगैरे सगळे मोठे मोठे जे पथक आहेत त्याची प्रॅक्टिस सुरू झाली, माझगाव तोडे वगैरे. तर आपण आज चाललो आपल्या जय जवानची प्रॅक्टिस बघायला. म्हणजे त्यांचा प्रारंभ सोहळा आहे आणि सगळ्यात फेवरेट टीम आहे माझी ती जय जवान. म्हणजे सगळ्यांचीच असेल बहुतेक, म्हणजे सगळे पण असे आवडतात, म्हणजे खूप भारी ठरला पण जय जवान सगळ्यात जास्त आवडतं आपल्याला. तर आता आपण चाललोय प्रॅक्टिस बघायला त्यांची. म्हणजे आज प्रारंभ सोहळा आहे, कसं काय पूर्ण उद्घाटन होणार आहे ते बघायला चाललो आपण. तर आपल्यावर आपला अनुज बंधू आहे, इथे सर्वेश बंधू आहे, तर आपल्यावर बाजून आपला अजय भाई पण आहे. तर आमची पण टीम आहे, म्हणजे आमचं पण एक पथक आहे यश गोविंदा पथक, आणि अजून आमच्याकडे पण खूप सारे पथक आहेत. तर आमचा जो पथक आहे तर आता आम्ही चाललो जरा आमचे जे कोच आहेत ते जरा तिकडनं प्रशिक्षण घेतील. म्हणजे तिकडचं बघून जरा म्हणजे असे पण भारीच करतात. आम्ही लावतो 6-7 थर लावतो असेच, पण आपलं जे दादा आहेत म्हणजे आपला काहीतरी जरा वेगळा आहे. हां अजय भाई आहे, तर तो थोडा तिकडून पण काहीतरी घेईल. म्हणजे जेवढं शिकायला भेटेल तेवढं चांगलं असतं. तर आपण ते करायला चाललो. मेन म्हणजे आपला जो मनोज दादा आहे, म्हणजे तुम्ही ती व्हिडिओ बघितली असेल पावसाळ्यातली, जो पावसाळ्यात डबल एका डबल एका घेतलेला त्याने पावसात एकदम 9व्या थरावर 8व्या थरावर होता तो 8व्या थरावर होता, आणि वरती पोरीला घेतलेला आणि एकदम डेंजर पाऊस पडत होता. तर त्याला आपल्याला मेन भेटायचं आहे. तर आपण जाऊया तिकडे, खूप टाइम झाला ऑलरेडी, नाहीतर पोचायला लेट होईल. चला जाऊया. तर आता आपण पोहोचलो आपल्या जोगेश्वरी स्टेशनला. तर इथून आपल्याला रिक्षा पकडायची आहे. रिक्षा पकडून आपल्याला जिथे ती प्रॅक्टिस करतात प्रॉपर तिकडे जायचं आहे. तर बघूया कशी काय प्रॅक्टिस करतात. मला तर खूप मजा येणार आहे बघायला, कारण की आता आज तर कमी धरला होती ते बहुतेक ना, आज थोडं म्हणजे मिनिमम 4-5. हां. तर तुम्हाला याचे जामच ब्लॉग भेटले असतील जय जवानचे बघायला. तर त्यातला मी बोललो मला पण करायची इच्छा, आणि मला बघायची पण इच्छा होती, म्हणजे बघायला यायचं होता काय कसं काय करतात एवढी प्रॅक्टिस, आणि पोरं एवढे असतात. तर त्याच्या निमित्ताने ब्लॉग पण करू बोललो. तर म्हणते आता आपण फायनली आलेलो आपली जिकडे प्रॅक्टिस असते म्हणजे जय जवानवाल्यांची. तर हा आहे ग्राउंड पूर्ण, अजून कोण जमला नाही, जमायला थोडा टाईम आहे. आणि इथे आपले संदीप दादा म्हणजे जे कोच आहेत जय जवानचे ते इथे इंटरव्ह्यू देतात थोडा. इथं बँड वगैरे, इथं आपली सगळी मंडळी. टाईम लागेल, तुम्ही जाम टाईम लागेल. सो आता काय ब्लॉगर आहे तिथे, जिकडे बघा तिकडे ब्लॉगरच. आता वेट करण्याशिवाय पर्याय नाही, वेट करूया. तर इकडे सगळं चाललंय असं सेटअप यांचा अजून चालूच आहे. आणि इथं आपले बंधू भेटलेत सध्या, दमल्यात ट्रॅव्हल करून, स्कूटीवालेत, कलव्याचे बंधू आहेत आपले, आणि सबस्क्रायबर पण आहेत. मेन म्हणजे आपल्याला समजत नाही आपल्याला कोण कोण बघतं, तरी आपले बंधू पण बघतात. यांनी मला समोर सांगितलं की मी तुझे व्हिडिओ बघतो. सो धन्यवाद भाई, तुम्ही सांगितलंस. आणि आपला हा बंधू आहे, याचं पण यूट्यूब चॅनल आहे, सध्या नवीनच स्टार्टअप आहे ना तुझा. चॅनलचं नाव काय? क्रिश्वन ब्लॉग्स. तर नक्की सबस्क्राईब करा भावाला. आपल्या पण मामासला नक्कीच सबस्क्राईब. येस थँक्यू. तर आज पूर्ण आम्ही मचणार आहोत. इथं आपला साहिल भाई वगैरे सगळी आपली गँगच आहे पूर्ण. तर आता बघू काय होते, यांची प्रॅक्टिसला किती टाइम लागत आहे दाखवतोच तुम्हाला. आणि ही जी आपली छोटी आहे, तर जेव्हा ठाण्याला पावसात 9 थर मारलेले तेव्हा ही टॉपर होती सगळ्यात. तू कितवीलाच होता? म्हणजे ही 4थीला, एवढी छोटी मुलगी. तर तुला एवढ्या पावसात थर लावताना म्हणजे वरती चढताना भीती नाही वाटली का? कशी काय, म्हणजे तुमची एवढी प्रॅक्टिस असते काय? पण तेवढ्या पब्लिकमध्ये परत ते माईकचा आवाज, एवढा सगळा पब्लिकचा आवाज, परत वरतून पाऊस, तुला अशी भीती नाही वाटत की मी पडेन किंवा काय? सो असं काय या पोरांचा कॉन्फिडन्स आहे. तुम्ही बघू शकता केवढी छोटी आहे, म्हणजे गेल्या वर्षी 3रीला असेल, आता 4थीला गेले. तर तेव्हा एवढ्या वयात, लहान वयात पण तेवढ्यावरती चढत होती. तर ह्युमन पॉवर गाईज, ह्युमन पॉवर. सगळं बघायचं झालं तर आम्ही जेव्हा 2000 या गोविंदाची स्थापना केली, त्या स्थापनेच्या वेळी आम्ही बघितलं की फक्त आमच्या 65 थर लागायचे. 5 तर तेव्हाचा काळामध्ये खूप कठीण, किमान 7 तरी लागणं गरजेचं होते. पण 2000 साली पहिले 7 थर, 2001ला 7 थर, 2002ला 2003ला आमचे
7/30/7 आणि 9/2004ला 8 तारीख. खूप संघर्ष करावा लागत होता, कारण थराची रचना म्हणा किंवा शिडीची रचना म्हणा ही प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होत होती. आणि हे होत असताना कधी असं वाटलं नव्हतं की आम्ही 9 थराला आम्ही गवस निघालो, कारण त्याने आपल्या 10 थराच्यासाठी पण आम्ही गवस निघालतोय, पण आमचे ते काही पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे आम्ही मागे पडतो. भविष्यात ते पण पॉईंट्स आम्ही मिटून आम्ही 10 थराला नक्कीच गवस निघालो. तर मला तिथे आता प्रॅक्टिस चालूच होणार आहे आणि ते सगळी पोरं जमतात. तर आता आपण आलो आपल्या मनोज दादाच्या घरी, म्हणजे आपल्या भावाच्या घरी. हा आपला मनोज दादा. तर हा तुम्हाला माहिती नसेल, जो पावसाळ्यामध्ये जे यांनी थर लावलेले 9 थर, त्याच्यामध्ये सेकंड टॉपर हा होता 8व्यावर. आणि तो असा चढलेला की पाऊस पडत होता आणि तो एकदम असं म्हणजे आरामात, म्हणजे एकदम आपली चड्डी वगैरे पुसून टॉपरला वरती उभा करतो. तर तुला कसं केवढा कॉन्फिडन्स येतो? म्हणजे तेव्हा चड्डी तर पुसली नव्हती मी, पूर्ण हाताला पूर्ण पाणी लागलेलं, त्यामुळे हा तेच म्हणजे. पण तेवढं टाइम कसा काय म्हणजे एवढा? आता प्रॅक्टिसच आमची तशी होते. अच्छा. सरांनी आम्हाला जेवढं शिकवलं तेवढं तर आम्ही करतोच. जेवढं सरांनी एक आमच्यावरती एक बोलताना जिम्मेदारी दिलेली असते, अशी जिम्मेदारी आम्ही पार करतो. तू कधीपासून येतोस या गोविंदा पथकामध्ये? मध्ये मला 3रं वर्ष आहे. आणि मग जेव्हा तू चढायला लागलास तर तुला सेकंड टॉपरच का घ्यायचं हे झालं? मी ऑलरेडी पासून म्हणजे हंडीला जर जायचो 2ऱ्या पथकामध्ये. अच्छा. तर दादाला माहिती, लहान पथकामध्ये जायचं. तर दादाला माहिती होतं, आमच्या संदीप सरांना माहिती होता की मी त्या प्लेसला खेळून झालोय ऑलरेडी. संदीप सरांनी मला ती जिम्मेदारी दिली. अच्छा. तर मग आज किती थर लावणार तुम्ही? आज बघू, आता सर आमचे जे प्रॅक्टिस घेतील, जे करतील सर, जे सर बोलतील ते आम्ही करू. तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुझ्या घरी बोलवलं. लावणार तर नाही, पण सांगू नाही शकत काय होईल मैदानात जाऊन. बरोबर. बोलून तर काय होत नाही. बरोबर, शेवटी देवाची इच्छा. तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला घरी वगैरे बोलवलंस त्यासाठी. स्वतः आपण जाऊया मैदानामध्ये आणि बघूया यांची रिहर्सल आणि प्रॅक्टिस. कडक.
एक फॉल वगैरे धन्यवाद तुझा अमूल्य टाइम दिल्याबद्दल. निघतो आणि तुम्हाला गुड लक हंडीसाठी. हा यावर्षी 10 तर फिक्स आहेत ना. सांगून बोलून नाही होत ना. बरोबर आहे पण तरी पण तुम्हाला गुड लक यावर्षी बाई. येस येस. तर म्हणते अशा रीतीने आपण निघालो आपल्या घरी जायला. खूप टाइम झाला त्यामुळे आपण डायरेक्ट आता ओलाच केली आणि घरी चाललोय. तर खूप बरं वाटलं या पथकाला बघून. म्हणजे लहानपणापासून आपण टीव्हीवर वगैरे बघत होतो, टीव्हीवर मोबाईलवर बघत होतो. आज समोरासमोर बघितला. आपल्या त्या कोच साहेबांना पण म्हणजे कोच दादांना पण. आपला मनोज भाई तर आता आपल्या ओळखी झाले भावाची. ते म्हणजे खूप दादा तो चांगला आहे असा. त्यांनी घरी सुद्धा नेला होता आपल्याला. तर खूप बरं वाटलं. आणि 8 थर जे बघितले समोरासमोर, पहिल्यांदाच 8 थर बघितले त्याच्या समोर. हा कडक कडक 8 थर होते ते. म्हणजे आम्हाला दोनदा जेव्हा ते चढले असं वाटत पण होतं की थोडे पडतील वगैरे काय किंवा कारण की हालत होते थोडेफार, पण नाहीच पडले ते. एकदम असे भक्कमचे भक्कम आहेत. सो त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेण्यासारखं खूप आहे. म्हणजे जे नवीन नवीन गोविंद पथक तयार होत आहेत किंवा आहेत जुने जुने ज्यांना थोडाफार काही प्रॉब्लेम येत आहे, तर ते इथे येऊन बघून त्यांना थोडाफार काहीतरी आयडिया येऊ शकते. कारण कुठेतरी काहीतरी थोडंफार चुकतच असेल. सो असं आम्हाला खूप भारी वाटलं येऊन. तर तुला कसं वाटलं, काय बोलशील? आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो आम्हाला एक्सपेक्टेशन काहीच नव्हतं. आम्हाला वाटलं की ही लोक फक्त तेवढंच मारतील. नंतरला जी त्यांनी करून दाखवलं डायरेक्ट 8 थर, कडक 8 थर, न हलता न पडता. आणि त्यांचं म्हणजे आता आम्ही पण गोविंदा पथकवाले, तर आम्हाला तर ते एक शिकवण आहे आम्हाला ती, की कसं उभं राहायचं, कसं हँडल करायचे. म्हणजे वरती जो जातोय
त्याला कम्फर्टेबल आहे का नाही वरती, मग त्यांनी सांगावं की बाबा कम्फर्टेबल नाही, खाली उतरावं. हे आम्ही स्वतः आजमावलं. तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघू शकता, आम्ही क्लिप्स काढल्या ते बघू शकता तुम्ही. तर म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेशन जाम वरचे आहेत आणि त्यांना पण एक्सपेक्टेशन होते की 8 थर लागतील. आणि पहिल्याच दिवशी त्यांनी पण म्हणजे स्टार्टिंगचे अजून 2 महिने बाकी आहे अजून, सरावाच्या दिवशी सराच्या दिवशी त्यांनी 8 थर त्यांनी म्हणजे त्यांच्या कोचनी मेहनत केली असेल की बाबा नाही पहिल्या दिवशीत 8 थर मारायचे. आणि जोगेश्वरीमध्ये 4 पथक आहेत, पण त्यांचे सगळ्यांचे आगमन सराव चालू आहेत, त्यांचे सराव चालू झाले आहेत, पण त्यांनी फक्त 7 थर मारत. आणि जय जवान गोविंदा पथकाने सगळ्यात प्रथम 8 थर कडक थर मारले. त्यामुळे आपल्याला आवडते. म्हणजे सगळेच असं आवडतात असं काय नाही, सगळेच भारी मारतात त्या. पण आपल्या मनात पहिल्यापासून हीच बसले, म्हणजे टीव्हीवर वगैरे बघून वगैरे म्हणजे पहिल्यापासून हीच आपल्या मनात बसलेली की जय जवान जय जवान. त्यामुळे मी त्यांचीच प्रॅक्टिस बघायला गेलो आणि आपल्या मनात जरा सुद्धा होता. तर आपला हा सेकंड टॉपर, तुला काय बोलायचं आहे का? काय शिकलास का? शिकलोय मी स्वतःला तिकडं बघितलं, आता आमच्या पथक मध्ये बघीन, ट्राय करीन एवढं वर. आता आमची जेव्हा प्रॅक्टिस चालू होईल तेव्हा हा चढेल सेकंड टॉपर. आणि इथं आपलं आमचं कोच आता काय शिकवण भेटली का तुम्हाला? शिकवण तर खूप भेटली. संदीप सरांकडून तर जाम शिकायला भेटलंय. आज इतके वर्ष आपल्या पथकाला झालेत, त्यांच्याकडून शिकायचं जाम भेटलंय. हा बरोबर. त्याच गोष्टी आज आपण शिकत चाललोय ना. आज आम्ही खास करून त्यासाठीच गेलतो की यांचं कसं आहे, पाठपूजन ते कसे करतात, त्याच्यानंतरची ती पहिली सराव कशी असते, कशी शिट्टीवरती एका शिट्टीवरती कशी पोरं वय उभी राहतात, त्याच्यानंतरला जे होणारं जे आहे पथक जो वय उभा राहतोय, जाम अप्रतिम वय होतं. जाम बरं वाटलं. फर्स्ट टाइम डोळ्यासमोर 8 थर 1 टाइम मध्ये लावताना. याच्यासाठी जय जवान गोविंदा पथक बाप म्हणजे तोडलाय पथकाला तोड. खरंच तोड नाही, कारण की खतरनाक. आणि म्हणत होता आलता तो थकून आलता, कुठेतरी गेलता तो आम्हाला बोलला नंतरला की मी फक्त पाऊल टाकला आणि यांचं डायरेक्ट 6 थरांची डायरेक्ट सलामी द्यायची होती. डायरेक्ट धावला डायरेक्ट वरती कधी गेला, खतरनाक. आणि त्यामुळेच त्यांचा प्रो गोविंदामध्ये पहिला नंबर आलाय. यावेळी पण काढतील, त्यांची प्रॅक्टिस चालूच आहे. आणि आताच 8 थर मारलाय, तर ते त्याच्याच मागे लागतील असं काय असेल त्यांचा. यावर्षी रचला पाहिजे. हा तर 10 थर त्यांचे लागतील. तसे आम्ही पण प्रे करूच, कारण की एवढी मेहनत करतात तर लागलेच पाहिजे, रेकॉर्ड झालाच पाहिजे. तर असा काय होता आजचा दिवस आमचा, खूप बरा वाटला जाऊन. आणि ते आपण त्या चिमुकलीला बघितलं, तिला बघून तर एवढं मला बरं वाटलं. आणि याला सर्वेशला, कारण की आमच्या गोविंदा पथकामध्ये पण एक टॉपर आहे मानसी. तिला तिचं इन्स्पिरेशन म्हणजे एक प्रकारे काहीच फरक नाही. म्हणजे त्यांना कसली भीती नाही ना, म्हणजे आवड आहे म्हणजे त्यांना की बाबा आपण पण केलं पाहिजे. पोरं करतात तर आम्ही काय नाही करू शकत, हे सगळ्यात मोठं आहे. आणि तीच चढते, कारण की तिच्याशिवाय पॉसिबलच नाही. जर ती वरती जाते, वरती जर ती उभीच राहिली नाही तर थरच हे होणार नाही पूर्ण. तेव्हा ती वरती जाते आणि उभी राहते, तेव्हाच थर पूर्ण होतात. तर आमच्यात पण आमची मानसी, ती पण मस्त आहे. मला पण तिच्याकडे बघून खूप असं बरं वाटतं की आमच्यात पण एक पोरगी आणि ती एवढी उभी राहते वरती जाऊन. खाऊचं काम नाही, बघायला सोपं वाटतं पण करणं खूप हार्ड आहे. सो असं काय होता, खूप बरं वाटलं जाऊन. जाणं वरत होतं ना. सो असं काय होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा, आणि प्रेअर करा की यावर्षी आपले जे पथक आहेत त्यांचे 10 थर लागू दे आणि त्यांची मेहनत रंगाला येऊ दे. सो असा काय आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो.